नाही बघा, महागाई तर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आज शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं झालं तर खतं महाग झाली. जर एखादा मल्चिंगचा कागद घ्यायचं झालं तर प्लास्टिक महाग झालंय. त्याच्याच बरोबर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये घर बांधायचा कोणी विचार केला, टीएमटी बार स्टील महाग झालेलं आहे. इतरही काही गोष्टी महाग झालेल्या आहेत. आणि आता ट्रान्सपोर्ट करायचं झालं तर डिझेल महाग झालंय, पेट्रोल महाग झालंय. त्यामुळे पेंट पासून सगळ्याच गोष्टी खरं तर महाग होत चालल्या आहेत. त्याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा आपण राज्य चालवतो नाही तर देश चालवतो तेव्हा आपण इतर देशांबरोबर आपलं नातं कसं ठेवतो, कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागतो, त्यांना मदत करतो नाही करत. त्यामुळे त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये मदत केली तर ते आपल्याला अडचणीच्या काळामध्ये मदत करतात. आता छोटंसं उदाहरण सांगतो. इराणच्या बाबतीत काय झालं, अनेक वर्षांपासून इराणचं आणि आपलं चांगलं नातं होतं. इराण काय घेत होतं आपल्याकडनं, तर केळी घेत होतं, इतरही काही महत्वाचं साखर घेत होतं, इतर महत्वाच्या काही गोष्टी घेत होतं. आणि आपल्याला काय देत होतं, तर स्वस्त तेल देत होतं. स्वस्त तेल आपल्याला आल्यानंतर आपण त्याच्यातून पेट्रोल काढत होतो, डिझेल काढत होतो. आज काय परिस्थिती, जेव्हा इराणला मदत पाहिजे होते नाही तर पाठिंबा देण्याची त्यांची अपेक्षा होती, आपण अमेरिकेकडे बघितलं, इस्रायलकडे बघितलं आणि इराणला एकटं सोडलं आणि आज आपल्याला तेल मिळाना. तर ही जी काय परिस्थिती आज आलेली आहे त्याच्यामुळे आज असं वाटतं की आज सुद्धा काही लोकांना राशन जसं असतं तसं त्या पद्धतीने डिझेल मिळायला लागले. उद्या जाऊन पुढच्या 15-20 दिवसामध्ये डिझेल आणि पेट्रोलच नाही मिळालं तर मग भडका होणार आहे खूप मोठा. त्यामुळे ह्याला जर जबाबदारी कोणाला, कारण शेवटी आपण निवडून कोणाला देतो तर सरकारला निवडून देतो. त्यामुळे पालतत्व कोणाचं असतं, लोकांना बघायचं, त्यांची काळजी सरकारचं असतं. आणि सरकारच त्या बाबतीत कमी पडत असेल तर सरकार किती बोललं तुम्ही सोनं घेऊ नका, हे घेऊ नका, पूर्णपणे जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे या अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे.